नमस्कार. 12th मॅथमॅटिक्स मेड इझी या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपले सहर्ष स्वागत. मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण स्टेटमेंट पॅटर्न, इक्विव्हॅलन्स, अँड, ऑर, सिंगल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, त्यांचं ट्रूथ टेबल्स आणि त्यांचे शॉर्टकट्स या संदर्भात माहिती बघितली. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ अ स्टेटमेंट. हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 12वीची जी काही बोर्ड एक्झाम असते त्यामध्ये 3 मार्कांसाठी हा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे. प्रत्यक्ष बघता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ही जी काही क्रिया आहे ही अत्यंत सोपी क्रिया आहे. फक्त याचा बेस समजून घेणं आवश्यक आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ही क्रिया फक्त इफ देन या टाईपच्या स्टेटमेंटवरतीच वापरता येते. आता इफ देन म्हणजे काय, तर इफ नंतर एक स्टेटमेंट असतं त्याला आपण पी म्हणतो, नंतर देन हा वर्ड असतो आणि त्यानंतर क्यू हे स्टेटमेंट असतं. ह्यालाच आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये पी इम्प्लाइज क्यू असं म्हणतो. आता पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स हे नेहमी क्यू इम्प्लाइज पी होतं. म्हणजेच पी आणि क्यूची मूळ पोझिशन जी आहे ज्याच्यामध्ये आदला बदल होते. इनव्हर्समध्ये निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू होतं. म्हणजेच मूळ पी आणि क्यूच्या अलीकडे निगेशन जोडलं जातं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन होतं. क्रम तोच राहतो, फक्त दोघांचं निगेशन होतं. तर कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये मात्र दोघांनाही निगेशन जोडलं जातं आणि दोघांचाही क्रम बदलला जातो. म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं होतं. एकदम सोपी, समजायला आणि लिहायला सोपी असलेली गोष्ट आहे. जर का तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर 3 मार्काचं नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. आता आपण एक्झरसाइज 1.3 मधला एक क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ह्याचं आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. आता यासाठी प्रथम आपण या इफ देन स्टेटमेंटमधलं ओरिजिनल स्टेटमेंट्स पी आणि क्यू काय आहेत ते बघू. इथे पी आहे सरफेस एरिया डिक्रीजेस आणि क्यू आहे प्रेशर इन्क्रीजेस. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म झाला पी इम्प्लाइज क्यू. आता मगाशी बघितल्याप्रमाणे पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स होतं क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे इथे वर्डिंगमध्ये असं होईल, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. आता ह्याच वाक्याचं इनव्हर्स काय होईल. इनव्हर्स असतं क्यू निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे इथे पीचं पण निगेशन होतं, क्यूचं पण निगेशन होतं. हे दोन्ही जगा ओरिजिनल होकारार्थी वाक्य असतील तर दोन्ही इथे आता काय होतील, नकारार्थी वाक्य होतील. म्हणजे आता स्टेटमेंट होईल, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. दोन्हीमध्ये नॉट शब्द आला म्हणजे निगेटिव्ह झाला आहे आणि इथे डज आला आहे कारण आपला मूळ शब्द डिक्रीजेस होता म्हणजे सिम्पल प्रेझेंट होता. आता ह्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजेच निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी काय होईल. इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. एकदम सिम्पल, सोपं, समजायला आणि लिहायलाही सोपं असलेला हा प्रकार आहे. 3 पार्ट्स असतात, प्रत्येकाला 1 मार्क, म्हणजे असं 3 मार्काचा हा क्वेश्चन होऊ शकतो. आता अजून एक वाक्य बघू. इफ एक्स लेस देन वाय देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. हे वाक्य गिवन स्टेटमेंट आहे. म्हणजे पी आहे एक्स लेस देन वाय, क्यू आहे एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. मग याचा कॉन्व्हर्स काय होईल. कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लाइज पी.
इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. इनवर्स काय होईल? निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजेच इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. मागे एकदा आपण अशा प्रकारचा एक सम बघितलं होतं की ज्यामध्ये लेस दॅनचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू होतो निगेशनमध्ये. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह होईल निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजेच इथे होईल इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. आहे की नाही सगळं सोपं? आता या एक्झरसाईजमधले बाकीचे सम्स जे आहेत ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिससाठी करा सेल्फ स्टडीमध्ये. काही अडलंच तर व्हॉट्सअपवरती कॉल करा. तर या एक्झरसाईजसाठी तुम्हाला बेस्ट लक. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि मार्कांची तयारी सुरू करा. थँक्यू.